श्री स्वामी समर्थ सांगतात, कठीण प्रसंगात मनाला आधार कसा मिळेल? संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग. नमस्कार मित्रांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी सध्या एखाद्या कठीण प्रसंगातून जात आहे. कदाचित तुमच्या आयुष्यात सध्या खूप समस्या असतील. घरातील ताणतणाव, आर्थिक अडचणी, नोकरीची चिंता, नात्यांमधील दुरावा आणि आजारपण, किंवा मनाला सतत त्रास देणारे विचार. आणि अशा वेळी माणसाला वाटतं, आता माझ्यासोबतच असं का होतंय? माझं आयुष्य इतकं कठीण का आहे? देव माझी परीक्षा किती दिवस घेणार आहे? मित्रांनो, जर तुम्हाला हे असे प्रश्न पडत असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका. कारण आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांनी सांगितलेला असा जीवनमार्ग जो संकटामध्ये आपल्या मनाला आधार देतो आणि अंधारामध्येही आशेचा दिवा पेटवतो. श्री स्वामी समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. संकटे का येतात? मित्रांनो, जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधी संकट आली नाहीत. ते मग राजा असो किंवा तो व्यक्ती गरीब असो, संत असो किंवा सामान्य माणूस असो. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आलीच आहेत आणि प्रत्येकाला आयुष्यात संघर्ष करावाच लागतो. पण फरक एवढाच असतो, काही लोक संकटासमोर हार मानतात आणि काही लोक संकटातून शिकतात आणि आणखी मजबूत बनतात. स्वामी समर्थांचा पहिला संदेश हा आहे की श्री स्वामी समर्थ नेहमी सांगतात, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा माणूस घाबरतो तेव्हा त्याची विचार करण्याची शक्ती कमी होते. छोटी समस्या मोठी वाटू लागते आणि मन अस्वस्थ होतं. म्हणून संकट कितीही मोठं असलं तरीच तुम्ही स्वतःला सांगा, मी अजिबात घाबरणार नाही, मी धैर्याने सामना करेन. त्यामुळे घाबरून जायचं नाही, संकटांना सामोरे जायचं. एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. एकदा एक भक्त स्वामींकडे आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात फक्त दुःखच दुःख आहेत का? स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले, रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय थांबतच नाही. हा संदेश आज आपल्यासाठीही आहे. आज परिस्थिती कठीण असू शकते, पण ती कायमची कठीण आपल्यासाठी राहणार नाही. आपल्या मनाला आधार कसा मिळेल? तुम्ही श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. सकाळी उठल्यावरती आणि रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा किंवा 108 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचे नाम घेताना मनातील चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. दुसरं म्हणजे स्वतःला एकटे केव्हाच समजू नका, कारण स्वामी प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला एकटे सोडत नाहीत. मित्रांनो, कठीण काळात अनेक लोक स्वतःला एकटे समजतात, पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात अजूनही अशी माणसं आहेत जी तुमची काळजी करतातच. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यासोबत आहेच. वाईट काळ ही कायम केव्हाच राहत नाहीत. जसं उन्हाळा संपतो आणि पावसाळा येतोच, तसंच आयुष्यातील प्रत्येक कठीण काळही एक दिवस संपूनच जातो. हे तुम्ही मात्र लक्षात ठेवा. सकारात्मक विचारांची शक्ती. मनामध्ये सतत नकारात्मक विचार ठेवले तर दुःख आणखी वाढतं. पण जर आपण स्वतःला आशेचे शब्द दिले तर मन मजबूत होतं. रोज सकाळी स्वतःला सांगत राहा, मी अधिक सक्षम आहे, मी खूपच मजबूत आहे. हा संकटाचा काळही निघून जाईल, चांगले दिवस येतील, कारण श्री स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संकटामध्ये काय करू नये.
संकटामध्ये स्वतःला केव्हाही दोष देत बसू नका. सतत रडत बसू नका. नकारात्मक लोकांच्या बोलण्याकडे लक्ष अजिबात देऊ नका. आशा सोडू नका. श्री स्वामी समर्थांचा चमत्कार खरा कुठे घडतो? मित्रांनो, चमत्कार नेहमी अचानक होत नाहीत. कधी कधी स्वामी आपल्याला धैर्य देतात, आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, योग्य व्यक्तीला भेटवतात आणि हळूहळू परिस्थिती बदलू लागते. तर एक तुमच्यासाठी विशेष उपाय सांगते. जर तुमचं मन खूपच अस्वस्थ असेल तर दररोज संध्याकाळी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुम्ही दिवा मात्र नक्कीच लावा. एक पिवळे फूल अर्पण करा आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की म्हणा आणि मनातील सर्व चिंता श्री स्वामी समर्थांना तुम्ही सांगा. तुम्हाला एक प्रेरणादायी कथा छोटीशी सांगते. एक भक्त अनेक वर्षे संकटामध्ये होता. तो रोज श्री स्वामी समर्थांचे नाव घेत होता. लोक त्याला म्हणायचे, याचा काय उपयोग आहे? पण तो शांतपणे म्हणायचा, माझी समस्या सुटली नाही, पण स्वामींनी ती सहन करण्याची ताकद मला दिलेली आहे. आणि मित्रांनो, कधी कधी हीच ताकद सर्वात मोठा आशीर्वाद असते बरं का. जीवनाचे काही नियम तुम्हाला मी सांगते. सकाळी लवकर उठा. आई वडिलांचा आशीर्वाद तुम्ही घ्या. अन्नाचा आदर करा आणि गरजू व्यक्तींना मदत मात्र नक्कीच करा. राग द्वेष कमी करा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. जर आज तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगातून जात असालच तर हा संदेश नक्की लक्षात ठेवा. संकट कायम राहत नाहीत, अंधार कायम राहत नाही आणि दुःख सुद्धा कायम राहत नाही. पण श्रद्धा मात्र कायम ठेवावीच लागते. विश्वास कायम ठेवावा लागतो आणि प्रयत्न कधीही थांबवायचे नसतातच. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारख्या भक्तांना शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या परिवाराला स्वामी समर्थांनी सुख, शांती आणि धैर्य नक्कीच देवो. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.